नाव ठेवणारे पाहिजे तो. बस साधं सोपं आहे. संसारिक माणसासाठी हरिपाठ आहे. हरिपाठ कोणासाठी आहे? ज्याचा जसा अधिकार आहे तसा देव आहे, तशी वाट दाखवली आहे. आणि माऊलींनी तर हरिपाठ हा तुमच्या आमच्यासाठी साधा सरळ सोपा, काही करू नका, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढं जरी आलं तरी बस. मला हे पाठ आहे, मला ते पाठ आहे, अजिबात करू नका. काही लोक म्हणतात महाराज मला उलटा हरिपाठ पाठ आहे. का सवासच बन ना, तुला कोणी सांगितलं उलटा पाठ? बरं उलटा हरिपाठ पाठ केला म्हणजे काय झालं? पाठ पाठ नका करू. अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे गोकुनिया. अर्थच माहित नाही, पाठ करून काय करतो? सुख करता दुःख हरता वार्था विगणाची नुरवी पूर्वी म्हणता की नाही? नुरवीचा अर्थ काय? काय लक्ष ऐका ना. नुरवी म्हणजे विघ्नाची वार्ता अगोदर देणारा, म्हणून नुरवी. पूर्वी प्रेम पाहिजे. सुख करता गणपती बाप्पाची बघा काय सांगितले बाप्पाला, सुख करता येतो, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी असं येते. आणि मग पूर्वी आपण म्हणतो नुरवी पूर्वी प्रेम. पाठ तर सगळ्याचे आहे. ऐका ना, पाठ तर सगळ्याचे आहे. अर्थ कुठं माहितीये? तुकोबराय बोलतात, अर्थाविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे. हरिपाठ सुद्धा नुसत्या पाठ करण्यासाठी नाही. हरिपाठ नुसता पाठ करण्यासाठी नाही, हरिपाठ जगण्यासाठी आहे. बस. मग देव 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 उपवास करणं म्हणजे देव नाही. मी हरिपाठातच त्याचं उत्तर आहे बघा. योग याग विधी येणे सिद्धी आणि वायाची उपाधी. खरं बोलतोय का खोटं बोलतोय? गुरुवार करायचा आणि त्याला उपाशी मारायचं. कुणाला? त्याला. तुम्ही त्याला म्हणता तेव्हा का? तुमचा पतीच तुमचा देव आहे. झाला देव, वेगळा देवच नाही महाराज. बस बस. देवत्व प्राप्त व्हावं. आता थोडस बाजूला येतो. माझा राजा आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी थोडं आता मला जावंच लागेल तिथे. नाही तिथं असं जात आहे डायरेक्ट उडी हाणतो डायरेक्ट. माझा राजा आमच्यासाठी, तुमच्यासाठी दैवत आहे. या दैवताला दैवत होणं सोपं नव्हतं ना. घाव सहन करावे लागले. साहोनिया टाकी घाय पाषाण देवची घाला पाहे, तयारी ते दृढ मन करी साधा या कारण. ते देव पण राजाला यावं म्हणून राजानं सहन केलं. अफजल खान मारणं काय साधी गोष्ट होती? काय साधं जनावर होतं ते? टपूची टपू जनावर होतं ते. अफजल खानाला तिथं जाऊन फाडणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. अरे अफजल खानाला तिथं फाडायला गेला माझा राजा. एक गोष्ट शिका शिवचरित्रातून. चला शिवचरित्रातून एक गोष्ट शिका. मोठ्या मोठ्या कामावर जाणार म्हणजे मोठे मोठे काम करा, छोट्या कामाच्या नादी लागायचं नाही आणि छोट्या माणसाच्या बी नादी लागायचं नाही. डॉन पकडायचा, डॉन. तुम्ही बी गल्लीतल्या बायाच्या भांडी नाही, नादी नाही लागायचं. डॉन पकडायची, बीडची डॉन एखादी, मग भांडण करायचं. चिल्लर माणसाच्या नादी लागला तर चिल्लर झालात, आणि मोठ्या माणसाच्या नादी लागला तर मोठं झाला. अजूनही लक्ष करा, तुम्ही निरीक्षण करा. जे जे माणसं मोठ्या माणसाच्या नादी लागते ते माणसं कधी छोटं राहत नाहीत, आणि जे छोट्याच्या नादी लागते ते कधी मोठं होत नाहीत. काय नादी लागतात गल्लीतल्या पोरायच्या? त्याच्या ते म्हणते माझ्या घरात चाकू आहे, आवाज हानीत नाही, आवाज काढीत नाही, माझ्या घरात बंदूक आहे. काय खास नाही. त्याला म्हणायचं आमच्या इकडे आमच्या गावाकडे त्याला म्हणते फुसक्या धमक्या. फुसक्या धमक्या काही अर्थ नाही त्याच्यात. मोठ्या मोठ्या राजा, मोठ्या मोठ्या सरदाराला संपवलं माझ्या राजानं. हा 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 हा. मोठ्या मोठ्या सरदाराला संपवलं म्हणून राजा मोठा झाला. कोणाला संपवलंय? अफजल खान म्या मारतो, शाहिस्ते खान म्या मारतो. अफजल खानाला मारायला माझा राजा चालून गेला, शाहिस्ते खानाला मारायला माझा राजा चालून गेला. मोठ्या मोठ्या संकटावर राजा जायचा आणि छोट्या छोट्या कामावर मावळ्यांना पाठवायचा. आणि मावळे बी म्हणायचे लाख मिळले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.